नमस्कार. माझ्या पाठीमागच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि पृथ्वीराज जाधव यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत आणि माझ्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट तेजसिंह पाटील. सर नमस्कार. नमस्ते. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सध्या निवडणूक तर सुरू आहे, सर्वपक्षीय पॅनलचा गाजावाजा आहे. सुरुवातीला कारखान्याची निवडणूक लढवायचा असा मुद्दा घेऊन आता तुम्ही खास उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षानं म्हणजे अजित पवारांच्या उपस्थित असलेल्या मुलाखतीला उपस्थित आहात. सुरुवातीपासून आमच्याही पक्षाची आमच्या आदरणीय नेते पवारसाहेब, आदरणीय नेत्या सुप्रियाताई आणि श्रीनिवास पवार यांची भूमिका होती की छत्रपती सहकारी साखर कारखाना सध्या अडचणीत आहे. त्या कारखान्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. छत्रपती कारखान्याच्या संदर्भात पवार कुटुंबियांच्या भावनिक नातं आहे. पवारसाहेबांचे वडील गोविंदराव पवार हे छत्रपती कारखान्याच्या संस्थापक संचालकापैकी एक आहेत. स्वतः शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार त्या कारखान्याचे चेअरमन होते. श्रीनिवास पवार आणि अजितदादांचे वडील तात्यासाहेब पवार या कारखान्याचे अनेक वर्ष संचालक होते. अजितदादांच्या पवारांची सुरुवातसुद्धा छत्रपती कारखान्याचं संचालक म्हणून झालेले आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांचं छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं एक वेगळं नातं आहे, एक इमोशनल नातं आहे. त्यामुळे छत्रपती कारखान्याची सध्याची परिस्थिती पाहता छत्रपती कारखान्याला ऊर्जित अवस्था, पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते करायची तयारी आदरणीय पवारसाहेबांनी त्यांच्या अनेक भाषणातून, आदरणीय सुप्रियाताईंनी त्यांच्या अनेक भाषणातून व्यक्त केली होती. आणि त्याप्रमाणे छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर सर्वांना विचारात घेऊन पॅनल उभा करायचं नक्की केलं होतं आणि त्याप्रमाणे पॅनलची तयारी चालली होती. सर्वांना विचारात घ्यायचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही उमेदवार असणार आहेत का? हो, असणार आहेत ना. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवारांनी सुप्रियाताईंना मानणारे उमेदवार या पॅनलमध्ये नक्कीच असतील. याच्या संदर्भात काय चर्चा झाली का? या संदर्भात नंबर ऑफ सीट्सबद्दल काही चर्चा झाली का नाही मला माहीत नाही, कारण मी लहान कार्यकर्ता आहे. ह्या सगळ्या सीट्सच्या चर्चा कुणाला घ्यायचं कुणाला नाही ह्या वरिष्ठ पातळीवर होतात. आणि आमच्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय श्रीनिवास पवार बाप्पू या दृष्टीने चर्चा करत आहेत. त्यांना त्याबद्दल पूर्ण माहिती असेल, त्यांनी त्याबद्दल चर्चा केलेली असेल. पण मला खात्री की अतिशय चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना छत्रपती सहकारी साखर कारखान्यात मिळेल अशी मला खात्री आहे. तुम्ही स्वतः उमेदवारी फॉर्म भरलाय? मी स्वतः उमेदवार फॉर्म भरला आहे. मी लासुर्णे गट क्रमांक 1 मधून उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि त्यासाठी मी आज मुलाखतही दिलेली आहे आणि माझी चांगली मुलाखत झालेली आहे. माझी खात्री आहे की माझ्या उमेदवारीबाबत सगळी नेते मंडळी सकारात्मक विचार करते. आता मुद्दा आला महत्त्वाचा, म्हणजे तुम्हाला स्वतःला उमेदवारी पाहिजे? हो, पाहिजेच ना. मी इच्छुकच आहे उमेदवार. मग या संदर्भात तुमचं सुप्रिया सुळेंशी किंवा शरद पवारांशी काय बोलणं? मी दोघांच्याकडेही मला छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. गेल्या 35 वर्षापासून मी सहकारात काम करत आहे. लासुर्णे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा मी गेली 30 वर्ष चेअरमन म्हणून काम करत आहे. तालुक्यातली एक अग्रगण्य संस्था म्हणून ती नावारूपाला आलेली आहे. 100% कर्ज वसुली करते. त्या अगोदर मी जटेश्वर डेअरीचा मी कॉलेज जीवनापासून अध्यक्ष म्हणून काम करत होतो. 15,000 लिटर कलेक्शन असणारी इंदापुरातली सगळ्यात मोठी संस्था होती त्या काळात. नंतर बऱ्याच त्या दूध धंद्यात अडचणी आल्या, त्यामुळे त्या संस्था काही तितक्या टिकल्या नाहीत. पण या सगळ्या सहकारी संस्थेचा आपल्याला अनुभव आहे आणि आपली इच्छा आहे की सहकारात काम करायची. म्हणून मी आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताईंच्याकडं मला छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशी मी विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्याकडे बघायला गेलं तर सहकारात त्यांचं जाळं त्यांच्याकडे नाही आहे, सहकारी संस्था नाहीत. अशा वेळी जसं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, योगेंद्र पवार देखील बारामतीत म्हणाले होते की सहकारी कारखानदार किंवा कारखाना किंवा संस्था यांच्या निवडणुका आम्ही लढवणार. तर पहिल्याच ह्या निवडणुकीमध्ये खूप असतं असं वाटत नाही? नाही ना, तसं काही झालेलं नाही. छत्रपती सहकारी साखर कारखान्याबाबत मी अगोदरच यापूर्वी स्टेटमेंट केलं की छत्रपती सहकारी साखर कारखान्याबद्दल त्यांच्या
भावनिक नातं आहे या कारखान्याचं. आणि कारखाना एक अतिशय नावारूपाला आलेला कारखाना, महाराष्ट्रात एक अग्रगण्य साखर कारखाना असणारा कारखाना आता सध्या अडचणीत आहे. आणि या अडचणीतून बाहेर काढायचा शब्द आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय सुप्रियाताईंनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या 53 गावातील सभासदांना दिला होता. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत असताना या विचाराला बरेच ह्याने पाठिंबा दिला. आणि त्यातून एक विचार पुढे आला की छत्रपती कारखान्याला जर पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर आपण पक्षीय बंधनात न अडकता सर्वांना त्या कारखान्याच्या उन्नतीसाठी जे जे आपलं सहकार्य करू इच्छितात किंवा जे कष्ट करू इच्छितात त्या सगळ्यांना बरोबर घेऊन पॅनल करावं असा विचार पुढे आला. आणि त्या दृष्टीने आज सर्वपक्षीय पॅनलच्या मुलाखती आज या ठिकाणी बारामती येथे चालू आहेत. याचा अर्थ असा की तुमचं घराणं तसं बघायला 3 पिढ्या तुम्ही कारखान्याशी पण निगडीत आहात. आता पुन्हा एकदा तुम्ही याच्यामध्ये उतरत आहात असं? हो, माझे वडीलही जवळपास 4 टर्म कारखान्याचे संचालक होते. माझा लहान भाऊही 3 टर्म, म्हणजे जवळपास 6-7 टर्म माझ्या घरातले, माझा सक्का भाऊ लहान 3 टर्म संचालक होता. आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना नाही म्हटलं तरी एक संस्थानं एक भावनिक नातं, एक फार वेगळं नातं आहे. आपलं ब्लड रिलेशन एखाद्याबद्दल असतं किंवा एखाद्याबद्दल भावनिक नातं असतं, तसं छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील सभासदांचं, जनतेचं या कारखान्याची फार जवळचं नातं आहे. त्यामुळं या कारखान्याच्या बाबत काही झालं वाईट तर त्याचा परिणाम किंवा त्याच्या भावनिकसुद्धा माणसं इथली उद्ध्वस्त होतील. ह्या सगळा मोठा विचार करून देशाचे नेते आदरणीय आमचे नेते आदरणीय पवारसाहेबांनी हा विचार पुढे आणला. त्या दृष्टीने त्यांनी पृथ्वीराज बापू असतील बरोबर बैठक केली, त्याबरोबर विचारविनिमय केला. श्रीनिवास पवार त्यावेळेस उपस्थित होते. आणि त्यातूनच पुढं पृथ्वीराज बापूंबरोबर त्यांना अजितदादा येऊन मिळाले. आपण पाहिलंच की भवानगरला मेळावा झाला सर्वपक्षीय, आणि सगळ्यांचं ठरलं की आपण एकत्र बसून या कारखान्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायचा, पॅनल करायचा. आणि त्याप्रमाणे आज सर्वपक्षीय एकत्र येऊन पॅनल तयार केलं. खरं तर याच्यावरून असं लक्षात येईल की छत्रपती कारखान्याच्या बाबतीत सगळ्या पक्षाच्या नेत्यांचं एकच म्हणणं आहे की कारखान्याची परिस्थिती सुधारण्यासाठी यावेळी कारखान्याच्या पॅनलमध्ये सर्वपक्षीय सहभाग असायला हवा आणि त्यासाठी सर्वजण तडजोड करायला तयार आहेत, हे चित्र यावरून दिसतं. खूप खूप धन्यवाद.